तर बघा आपण खालील एक तक्ता दिलेला आहे. खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची नावे लिहा. कर्तृत्ववान महिला, महिला आणि कर्तृत्ववान महिला यामध्ये फरक काय? काहीतरी कार्य केलेलं समाजासाठी, देशासाठी, आपल्या स्वतःसाठी, जगासाठी काहीतरी शोध लावलं, काहीतरी नवीन उद्योग उभारलं, मोठं नाव कमावलं, त्याला काय म्हणायचं? कर्तृत्ववान. कर्तृत्ववान पुरुष, कर्तृत्ववान महिला. मग इथं काय सांगितलंय आपल्याला? कर्तृत्ववान महिला. मग कर्तृत्ववान महिलांची नावे सांगा म्हणाले. आता महिलांचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये कोण कर्तृत्ववान महिला? खेळामध्ये कोण आहे सांगा? एक नाव सांगा. खेळामध्ये धावणे, क्रिकेट, कबड्डी, हॉकी. कविता राऊत. कविता राऊत कशामध्ये आहे? कविता राऊत कशात आहे ना? खेळात आहे, क्रीडा धावण्यामध्ये आहे ना. धावण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव तिनं कमवलेलं आहे. विज्ञानमध्ये कोण आहे? एखादी महिला सांगा. विज्ञानमध्ये, विज्ञानामध्ये काही शोध लावलेली, वैज्ञानिक काही क्रांती घडून आणलेली. कल्पना चावला. कल्पना चावला वैज्ञानिक प्रयोग, अवकाश यात्री होती तिनं. कल्पना चावला है ना. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय म्हणजे आपल्या शरीराच्या बाबतीत डॉक्टरी पेशामध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये काही शोध, काही नवीन काही लावलेले आहेत का? तशा महिलांची. आपली पहिली महिला डॉक्टर कोण आहे? अगोदर डॉक्टर पुरुषच व्हायचे, मग नंतर महिला व्हायला लागली. आनंदीबाई जोशी पहिली महिला आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आनंदीबाई जोशी कोण आहे? आनंदीबाई जोशी पहिली डॉक्टर आहे आपल्या भारताची. कोण? आनंदीबाई जोशी. आता शिक्षण क्षेत्रामध्ये कोण महिला आहेत का सांगा बरं? शिक्षण क्षेत्रामधल्या महिला, कर्तृत्ववान महिला. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. काय सावित्रीबाई फुलेंचं कार्य? मुलींना शाळेत आणण्याचं फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे, म्हणून आज तुम्ही मुली आज शाळेत दिसत आहात है ना. त्याचबरोबर आता राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामधल्या महिला, कर्तृत्ववान महिला सांगा. सांगा राजकारणामध्ये कोण महिला आहेत का नाही? कोणतर महिला राजकारणात कोण आहेत? राजकारण कोण? आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण झालेले का नाही महिला? कोण? द्रौपदी मुर्मू. कोण आहे द्रौपदी मुर्मू? दादा द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती दादा सध्याच्या है ना. द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती. आपण या ठिकाणी या कर्तृत्ववान महिलांचा राखणा पूर्ण केलेला आहे. बघा क्रीडा क्षेत्रामध्ये कोण आहे? विज्ञानमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक महिला आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा द्रौपदी मुर्मू. इंदिरा गांधी आपल्या भारताच्या माजी पंतप्रधान होती. आता सध्या असलेली सोनिया गांधी, प्रियंका गांधी है ना. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्षा होती. सुमित्रा महाजन. अनेक महिलांची नावे आपल्याला सांगता येतील. आपण अशा महिलांची यादी करा. आणखीन राजकीय महिलांची 10 महिलांची यादी, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान दिलेल्या महिलांची यादी, वैद्यकीय क्षेत्रातील, विज्ञान, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची आपण यादी बनवून आणा. चला आता पुढे बघा काय काय सांगाल. बघा ही मेट्रो आहे. मेट्रो महानगरपालिकेमध्ये म्हणजे मोठ्या शहरामध्येच मेट्रो धावते. आता सध्याला मेट्रोचे जाळे मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहे, छोट्या शहरामध्ये आणखी नाही. मेट्रो आणि रेल्वेमध्ये काय फरक आहे मग?
मोठी छोटीचं नाही, मेट्रो फास्ट धावते, फास्ट वेगवान असते मेट्रो. आणि रेल्वेचा वेग कमी असतो आणि मेट्रोचा वेग जास्त असतो. मेट्रो फास्ट धावणारी रेल्वे ही विद्युतवर चालते. काही रेल्वे कोळशावर चालते आता सध्या सुद्धा. काही रेल्वे कोळसा, डिझेल आणि विद्युतवरही चालणाऱ्या काही रेल्वे आहेत, पण त्यांचा वेग कमी आहे. मेट्रोचा वेग एवढा फास्ट असतंय की आपल्या ह्या साध्या रेल्वेच्या 5 पट 10 पट जास्त वेगाने ती मेट्रो धावते. म्हणून आजकाल सर्वांना आपल्या गावामध्ये मेट्रो राहावी, आपल्या शहरामध्ये मेट्रो राहावी असं वाटत आहे. मुंबई मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली. तिथं झुंबड शब्द आलेला आहे. झुंबड म्हणजे काय? गर्दी. शाबास. झुंबड म्हणजे गर्दी उडाली. आता नवीन काहीतरी वस्तू आली आपल्याकडं तर सगळ्यांची गर्दी उडते. काय काय पाहावं, नवीन काहीतरी बघण्याची सगळ्याची उत्सुकता असते. तशाच पद्धतीनं ज्यावेळेस मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली त्यावेळेस सगळे पाहायला तिथं यायला लागले, मेट्रोमध्ये बसा वाटायला लागलं. आपल्या गावाचं विमान आलं तर कसं होईल बरं? आता सगळे मी अगोदर बसेल, मी अगोदर त्या विमानामध्ये जाईन, विमानामध्ये प्रवास करीन. सगळ्याची गर्दी होती. तशा प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा झुंबड उडाली. मेट्रो खरंच अजब आहे. अजब गजब आहे ना. अजब म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे मेट्रोचा. इतर रेल्वेसारखी नाही, ती भयानक वेगळी आहे. तिचा वेग जास्त आहे, मधली बसण्याची सीटा वेगळ्या आहेत, खिडक्या वेगळ्या आहेत, त्याचे दार वेगळे आहेत है ना. तिचं रस्ता वेगळा आहे. ह्या रस्त्यावरनं चालत नाही मेट्रो रेल्वेच्या, ती रस्ता वेगळं, सगळं काही वेगळं आहे. मेट्रो खरंच